तिनं आत्महत्या करून घेतलीच नाहीये, तिला फाशी दिलेली आहे. प्रत्येक वेळेस धमकी द्यायची, मी तुला मारून जेलमध्ये जाणार आहे, तुला मारूनच टाकणार आहे. सासू तर आताच म्हणजे छळ करते प्रत्येक गोष्टीची. क्या मांग है आपकी? आपकी बेटी ने आत्महत्या की है, आप अभी बाहर बैठे पहली बार, हर बार आप आत्महत्या बोलते हैं। आत्महत्या नहीं है सर, वो हत्या है सर, हत्या है वो, आत्महत्या नहीं है सर। सुबह तर मेरी बेटी से इतना अच्छा बात किया, मैं हंसते खेलते वीडियो कॉल करे मेरे को, 7:30 पौने 8 बजे किए, 11 बजे फांसी डाल लेती क्या, वो भी इतना ऊंचाई पे। मेरे बच्ची को, उसके खुद के बच्ची को जोगी बांधना, घाट बांधना आता था नहीं, 4 घाट और बांध ले। हमें सब सारखा पैसे का त्रास था। क्या मांग होती थी? हाँ, मांग होती थी। माझे नातू आहे, एवढी सुन्ना भी घातले नाही, जो भी सुन्ना आहे मी घातलेला आहे। घाला घाला घाला, शेण घाला, ते घाला, हे घाला, आम्हाला कार घ्यायचे, पैसे पाठवा, भांडे बर्तन देऊ घातले, आम्हा राहू, आम्हा छान राहू, आम्हा छान राहू, तुम्ही छान लेतात। तिने नाही पाठवले तर बघा, इकडे येऊन तुमच्या पोरीला मर्डर करतो मी, माझे 1 कोटीचं आस्ती आहे, 50 लाख रुपये जेव दे, मी बाहेर येतो, तुमची मुलगीला सोडणार नाही मी, एवढा धमकी दिलं सर। अभी क्या मांग रहेगी? मांगने नहीं साहब, उसको, मेरे बच्ची को कैसा फांसी दिया ना, उसको वैसी तड़पो के मारा साहब। आपसे विनती है साहब, क्या कर लिया बोलो, मैं अभी मर जा बोल तो मर जा, वो साले को मार दो, पहले मार दो साहब। ऐसे लोग जिंदा नहीं रहना हमारे हिंदुस्तान में, इंसानियत चीज ही नहीं है साले के पास। कितना लिए, कितना करे। मेरे बच्ची को एक फोन में दिला तो बोले तो मेरे जोर खाते, पप्पा सारखा तुमचे नातू ताता ताता म्हणते, फोन घेतो पप्पा म्हणतात 8,000 रुपये देऊन पाठवले, एवढ्याकडे पैसे माझ्याकडे, सेकंड हँड फोन घे, पैसे आल्यावर तुला हे फोन घ्यायचे नहीं तुला, तुम्ही घर जाओ साहब, घर दिखातो आपको, बाहर से कुंडी डाल के जाता है, उन्हें आए परंतु बच्चे अंदर ही, उसको कुछ भी होए तो आना नहीं। तुमच्या बहिणीचा मृतदेह आता या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने त्यांना त्रास दिला गेलेला होता, काय काय मागण्या होत्या, आणि तुम्ही अनुभव घेतलेलाच असेल, त्याच हिसाब तुम्ही पण राहता। खूप सर, त्यांना संशय तिच्यावर खूप घ्यायचा, प्रत्येक वेळेस मारहाण करायची, प्रत्येक वेळेस धमकी द्यायचं, मी तुला मारूनच जेलमध्ये जाणार आहे, मी तुला मारूनच टाकणार आहे, प्रत्येक वेळेस असं धमकी देत होता त्यानं तिला। आणि काय काय मागण्या काय काय असायच्या, कशा पद्धतीने? सारखं म्हणजे पैसे विचारायचं, जा माहेरी, पैसे आण, मला गाडी घ्यायची, मला घर घ्यायचंय, मला रूम काढायची, सारखं पैशासाठी त्यांनी मागणी करायची। खरं तर तुम्ही सुद्धा त्याच घरामध्ये राहता, तुम्हाला पण काही त्रास सहन करावा लागला का? मला, मी 1 वर्ष तिथं होते सर, परत नंतर मला माझ्या नवऱ्याने वेगळं ठेवलं मग। अच्छा, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला त्रास दिला? सासू सारखं त्रास द्यायची ना, ते सगळ्यांनाच माहितीये, त्यामुळे ते ह्यांनी म्हणले की घरात ते किटकिट नको, म्हणून त्यांनी मला वेगळं ठेवलं तसं। तुमच्या नवऱ्यांचं कसं आहे म्हणजे तुमच्यासोबत? ते पण आता 2 महिने माझ्याशी भांडणं करून मला माहेरी निघून जा बोललो, मी आता 2 महिने झालं इथं माहेरीच आहे, मम्मीकडे माझ्या। सारखं वारंवार भाऊ लोक काय पण भांडणं केली की सारखं निघून जा, मला तुझी गरजच नाही, निघून जा निघून जा, प्रत्येक वेळेस हेच बोलतेत सर त्यांनी। सासू सासऱ्यांचा स्वभाव कसा आहे? ते पण तसेच आहेत सर, सासू तर आतीच म्हणजे छळ करते प्रत्येक गोष्टीचं। तुमच्या बहिणीचं तुमचं काय बोलणं? बोलली सर, ती मला व्हिडिओ कॉल पर बोलली, चांगलं बोलली सर, तिनं आत्महत्या करून घेतलीच नाहीये, तिला फाशी दिलेली आहे, काय नाही, आपलं साधच बोलली, काय चाललंय काय नाही, बरी आहे का, असंच बोलली। पिलूची आठवण यायला लागली, मी असं बोलले तर घेऊन जा बोलली, मला चांगलंच बोलली सर, काय तिचं असं वाटत नव्हतं की ती कुठं त्रासात आहे, असं काही नाही। प्रत्येक वेळेस संशय घ्यायचं, तू त्याच्यासोबतच का बोलली, तू ह्याच्यासोबतच का बोलली, तिला अक्षरशः त्यानं बाहेरनं कडी लावून जायचं सर, की तू म्हणजे बाहेर पण निघायचं नाही, फोन पण वापरायचं नाही। ही मुलगी झाल्यावर पण किती वेळा तर म्हणला ही मुलगी माझी नाहीच, असं घाणेरडे आरोप करत होता तिच्यावर। आता तुमची मागणी काय? माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे सर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।